नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। जागतिक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत होती। शेवटच्या एक तासात थोडीशी रिकव्हरी बघण्यास मिळालेली आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 2223 पॉईंटने घसरून 78,760 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 662 पॉईंटने घसरून 24,056 वर बंद झालेला आहे। सर्व प्रकारच्या इंडेक्समध्ये आज घसरण दिसून आलेली आहे। सर्वात कमी घसरण BSE फास्ट कन्झ्युमर गुड्स इंडेक्स फंडमध्ये झाली असून तो 0.72% खाली आहे। सर्वात जास्त घसरण BSE इन्फ्रा इंडेक्समध्ये झालेली आहे, तो 5.14% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 3.60%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 4.21% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदुस्तान युनिलिव्हर 0.87%, नेस्ले 0.63%, HDFC 0.49%, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट 0.48% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 7.31%, ONGC 6.01%, अडानी पोर्ट 5.93%, टाटा स्टील 5.31% अशी घसरण आहे। आज FIIने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 10,074 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 9,156 कोटी रुपयांची खरेदी केली असून त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अजून घसरण दिसून आलेली नाही। आज भारती एअरटेल सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।